नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला, ब्लूम्स टॅक्झॉनॉमीमध्ये सर्वात उच्च पातळी कोणती? याचे ऑप्शन आहेत ए ॲप्लिकेशन, बी ॲनालिसिस, सी इव्हॅल्युएशन, डी क्रिएटिंग. तर या क्वेश्चनचे योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक डी क्रिएटिंग. सुधारित ब्लूम टॅक्झॉनॉमीनुसार याचा क्रम असा असतो, फर्स्टला रिमेंबर, नंतर अंडरस्टँड, नंतर ॲप्लाय, ॲनालाइज, इव्हॅल्युएट, क्रिएट. म्हणजेच क्रिएट ही सर्वोच्च संज्ञानात्मक पातळी आहे. ब्लूम टॅक्झॉनॉमीनुसार क्रिएटिंग हे सर्वात उच्च पातळीमध्ये येते. क्वेश्चन सेकंड, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचे मुख्य उद्दिष्ट काय? ऑप्शन ए अंतिम निकाल देणे, ऑप्शन बी शिकण्यातील त्रुटी शोधणे, ऑप्शन सी प्रमाणपत्र देणे, ऑप्शन डी वर्गीकरण करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिकण्यातील त्रुटी शोधणे. हे मूल्यमापन अध्ययन प्रक्रिया सुरू असतानाच केले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सतत मागोवा घेता येईल. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही तात्काळ फीडबॅक म्हणजेच प्रतिसाद मिळतो, ज्यामुळे शिकण्यातील उणिवा वेळीच भरून काढता येतात. साधने यामध्ये चाचण्या, प्रश्नोत्तरे, गटचर्चा, निरीक्षण आणि स्वाध्याय यांचा समावेश होतो. यामुळे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे शिकण्यातील त्रुटी शोधणे हे याचे उद्दिष्ट आहे. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थी केंद्रित आहे? ऑप्शन ए व्याख्यान पद्धत, ऑप्शन बी प्रकल्प पद्धत, ऑप्शन सी तोंडी परीक्षा, ऑप्शन डी नोट्स लेखन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रकल्प पद्धत. या पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः कृती करून म्हणजेच लर्निंग बाय डुईंग या स्टेपने शिकतो. शिक्षक येथे केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. विद्यार्थी केंद्रित पद्धतीची वैशिष्ट्ये: सक्रिय सहभाग, विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून आणि संशोधनातून माहिती मिळवतो. समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थी स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र असतो. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संघकार्य आणि चिकित्सक विचार विकसित होतात. यामुळे प्रकल्प पद्धत ही विद्यार्थी केंद्रित आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, IQचा संबंध कशाशी आहे? ऑप्शन ए भावनिक विकास, ऑप्शन बी सामाजिक विकास, ऑप्शन सी बौद्धिक क्षमता, ऑप्शन डी नैतिक मूल्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बौद्धिक क्षमता. बुद्ध्यांक हे एखाद्या व्यक्तीच्या तर्क करण्याची आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे मोजमाप आहे. IQ बद्दल काही महत्त्वाची माहिती आपण पाहूया. IQ ही संज्ञा सर्वप्रथम विल्यम स्टर्न यांनी मांडली आहे. त्यामुळे IQचा संबंध हा बौद्धिक क्षमतेशी असतो. क्वेश्चन नंबर 5, सामान्यतः आकलनात्मक शिकणे म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजम व्यक्ती कोणत्या तत्वावर आधारित मानते? ऑप्शन ए अनुकरण आणि पुनरावृत्ती, ऑप्शन बी व्यक्तिगत अनुभव, समस्या आधारित समज, ऑप्शन सी नैतिक मूल्यांचा संच, ऑप्शन डी प्रक्षेपण आणि स्मरण. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. या क्वेश्चनचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यक्तिगत अनुभव, समस्या आधारित समज. आकलनात्मक शिकणे या शिक्षण सिद्धांतानुसार विद्यार्थी स्वतःच्या अनुभवांवर आधारित ज्ञान तयार करतो. ज्ञान हे शिक्षकांकडून थेट दिले जात नाही, तर विद्यार्थी समस्या सोडवतात, चर्चा करतात आणि अनुभव घेताना स्वतः तयार करतात. त्यामुळे या क्वेश्चनचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. क्वेश्चन नंबर 6, शिक्षकाने वर्गात हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स विकसित करण्यासाठी काय करावे? ऑप्शन ए पाठांतरावर भर द्यावा, ऑप्शन बी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारावेत, ऑप्शन सी समस्या आधारित शिक्षण वापरावे, ऑप्शन डी फक्त व्याख्यान द्यावे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी
समस्या आधारित शिक्षण. जेव्हा विद्यार्थ्यांना एखादी वास्तविक समस्या दिली जाते तेव्हा ते त्याचे विश्लेषण करतात, विविध पर्यायांचा विचार करतात आणि निष्कर्षापर्यंत पोहोचतात. या प्रक्रियेमध्ये त्यांचे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स म्हणजेच हॉट्स खऱ्या अर्थाने विकसित होतात. त्यामुळे शिक्षकाने वर्गात हायर ऑर्डर थिंकिंग स्किल विकसित करण्यासाठी समस्या आधारित शिक्षण वापरावे. नंतरचा क्वेश्चन, वर्गात सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकाची भूमिका काय असावी? ऑप्शन अ, केवळ हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे. ऑप्शन ब, सर्व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा आणि वैविध्य लक्षात घेऊन अध्यापन करणे. ऑप्शन क, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यावर भर देणे. ऑप्शन ड, शारीरिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांना वेगळ्या वर्गात बसवणे. तर याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, सर्व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा आणि वैविध्य लक्षात घेऊन अध्यापन करणे. तर याचे स्पष्टीकरण पाहूया. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी असते हे मान्य करून सर्वांना समान संधी देणे अपेक्षित असते. त्यामुळे वर्गात सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा आणि वैविध्य लक्षात घेऊन अध्यापन करणे आवश्यक असते. सर्व क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रश्न क्रमांक 8, विद्यार्थ्यांमध्ये स्वशिस्त निर्माण करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता? पर्याय अ, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा करणे. पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांना वर्गाच्या जबाबदाऱ्या सोपवणे आणि निर्णय प्रक्रियेत सामील करणे. पर्याय क, पालकांना दररोज तक्रार करणे. पर्याय ड, विद्यार्थ्यांना सतत भीती घालणे. तर याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांना वर्गाच्या जबाबदाऱ्या सोपवणे आणि निर्णय प्रक्रियेत सामील करणे. जेव्हा विद्यार्थ्यांना स्वतःच्या कृतीची जबाबदारी समजते तेव्हा त्यांच्यात आंतरिक शिस्त म्हणजेच इंटरनल डिसिप्लिन निर्माण होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वशिस्त निर्माण करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गाच्या जबाबदाऱ्या सोपवणे आणि निर्णय प्रक्रियेत सामील करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 9, अध्यापनात शैक्षणिक साधनांचा म्हणजे टीचिंग एड्सचा वापर केल्यामुळे काय होते? अ, शिक्षकांचे कष्ट कमी होतात. ब, वर्गात फक्त मनोरंजन होते. क, संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि अध्ययन प्रभावी होते. ड, विद्यार्थ्यांना लिहायला कमी लागते. तर याचे योग्य उत्तर आहे क, संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि अध्ययन प्रभावी होते. दृश्य श्राव्य साधनांमुळे अमूर्त संकल्पना म्हणजे अबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट्स हे मूर्त स्वरूपात समजण्यास मदत होते. त्यामुळे अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर केल्यामुळे संकल्पना लवकर क्लिअर होतात आणि अध्ययन पण प्रभावी होते. प्रश्न क्रमांक 10, विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिक्षकाला माहीत नसेल तर त्यांनी काय करावे? अ, विद्यार्थ्याला गप्प बसवावे. ब, चुकीचे उत्तर द्यावे. क, उत्तर माहीत नाही हे प्रांजळपणे कबूल करून उद्या सांगतो असे सांगावे. ड, प्रश्नाकडे दुर्लक्ष करावे. याचे योग्य उत्तर असेल क, उत्तर माहीत नाही हे प्रांजळपणे कबूल करून उद्या सांगतो असे सांगावे. कारण की शिक्षक हा सतत शिकणारा असतो. प्रामाणिकपणा कबूल केल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरील विश्वास वाढतो आणि चुकीची माहिती पसरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिक्षकाला माहीत नसेल तर त्यांनी उत्तर माहीत नाही हे प्रांजळपणे कबूल करून उद्या सांगतो असे सांगावे. नंतरचा प्रश्न, शिक्षणातील मूल्यमापन कशासाठी केले जाते? अ, विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी. ब, मुलांच्या प्रगतीचा आढावा घेऊन अध्यापनात सुधारणा करण्यासाठी. क, फक्त नापास करण्यासाठी. ड, रँक जाहीर करण्यासाठी. तर याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, मुलांच्या प्रगतीचा
आढावा घेऊन अध्यापनात सुधारणा करण्यासाठी. मूल्यमापन म्हणजेच इव्हॅल्युएशन हे केवळ गुणांसाठी नसून विद्यार्थ्याला कुठे अडचण येत आहे हे समजून घेण्यासाठी असते. मूल्यमापन हे वेळोवेळी करण्यात येत असते. नंतरचा क्वेश्चन, ब्लूम्स टॅक्सॉनॉमीनुसार संश्लेषण या स्तरात विद्यार्थी काय करतो? ऑप्शन ए माहितीचे पाठांतर करतो, ऑप्शन बी नियमांचा सराव करतो, ऑप्शन सी विविध घटकांचे एकत्रीकरण करून नवीन काहीतरी तयार करतो, ऑप्शन डी फक्त चूक बरोबर ओळखतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, विविध घटकांचे एकत्रीकरण करून नवीन काहीतरी तयार करतो. हॉट्समध्ये म्हणजेच हायर ऑर्डर थिंकिंग स्किलमध्ये संश्लेषण म्हणजे उपलब्ध माहितीचा वापर करून स्वतःची नवीन कल्पना किंवा वस्तू मांडणे होय. ब्लूम्स टॅक्सॉनॉमीनुसार संश्लेषण या स्तरात विद्यार्थी विविध घटकांचे एकत्रीकरण करून नवीन काहीतरी तयार करत असतात. क्वेश्चन नंबर 13, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ऑप्शन ए त्यांना उत्तर पाठ करायला सांगावे, ऑप्शन बी त्यांना मुक्त उत्तरी प्रश्न विचारावेत, ऑप्शन सी त्यांना वर्गात शांत बसवावे, ऑप्शन डी त्यांना फक्त पुस्तकातील चित्रे काढायला सांगावीत. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, त्यांना मुक्त उत्तरी म्हणजेच ओपन एंडेड प्रश्न विचारावेत. ज्या प्रश्नांची एकापेक्षा जास्त उत्तरे असू शकतात असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात यावे. यामुळे मुलांच्या विचारांना चालना मिळते. विद्यार्थी विविध स्तरावर विचार करायला सुरू करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकांनी त्यांना मुक्त उत्तरी म्हणजे ओपन एंडेड प्रश्न विचारावेत. यानंतरचा प्रश्न, एक विद्यार्थी वर्गात शांत असतो पण लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवतो. शिक्षकाने काय निष्कर्ष काढावा? ए विद्यार्थी कमी बुद्धिमान आहे, बी विद्यार्थी अंतर्मुख आहे, सी विद्यार्थी अभ्यास करत नाही, डी विद्यार्थी कमजोर आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, विद्यार्थी अंतर्मुख आहे. शांत असणे म्हणजे अज्ञान नव्हे, तो अंतर्मुख म्हणजे इंट्रोवर्ट असू शकतो. त्यामुळे एक विद्यार्थी वर्गात शांत असतो पण लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवतो. यामुळे शिक्षकांनी विद्यार्थी हा अंतर्मुख आहे असे समजावे. यानंतरचा क्वेश्चन, अनुभवजन्य शिक्षण म्हणजे काय? अनुभवजन्य शिक्षण म्हणजे एक्सपेरिमेंटल लर्निंग म्हणजे एक्सपेरिन्शियल लर्निंग म्हणजेच काय? ऑप्शन ए शिक्षकाचे अनुभव ऐकणे, ऑप्शन बी प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातून शिकणे, ऑप्शन सी चित्रपट पाहून शिकणे, ऑप्शन डी प्रयोगशाळेत फक्त बसून राहणे. या क्वेश्चनचे योग्य आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातून शिकणे. लर्निंग बाय डुईंग म्हणजेच करून पहा आणि शिका हे या शिक्षणाचे मुख्य सूत्र आहे. अनुभवजन्य शिक्षण म्हणजेच प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातून शिकणे असे होय. यानंतरचा क्वेश्चन, एखाद्या कठीण संकल्पनेचे अध्यापन करताना शिक्षकाने सुरुवात कशी करावी? ए थेट व्याख्यान देऊन, बी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित सोप्या उदाहरणांपासून, सी कठीण प्रश्न विचारून, डी गृहपाठ देऊन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर आधारित सोप्या उदाहरणांपासून. अध्यापनाचे सूत्र ज्ञाताकडून अज्ञाताकडे, नोन टू अननोन असे असावे. क्वेश्चन नंबर 17, वर्गात चर्चा पद्धती वापरल्याचा सर्वात मोठा फायदा कोणता? ए शिक्षक विश्रांती घेऊ शकतात, बी अभ्यासक्रम लवकर संपतो, सी विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होतो, डी वर्गात शांतता राहते. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होतो. वर्गात जर चर्चा पद्धती वापरली जात असेल तर त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळते.
त्यामुळे त्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा म्हणजेच एक्सप्रेशन स्किल विकसित होतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे वर्गात चर्चा पद्धती वापरल्याचा सर्वात मोठा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. जर एखादा विद्यार्थी अभ्यासात प्रगती करत नसेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? ए. त्याला शिक्षा कराल. बी. त्याचे कारण शोधून त्याला वैयक्तिक मार्गदर्शन कराल. सी. त्याला वर्गाबाहेर काढाल. डी. त्याच्याकडे लक्ष देणे सोडून द्याल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. त्याचे कारण शोधून त्याला वैयक्तिक मार्गदर्शन कराल. निदानात्मक चाचणी म्हणजेच डायग्नोस्टिक टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी शोधणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य असते. त्यामुळे जर एखादा विद्यार्थी अभ्यासात प्रगती करत नसेल तर त्याचे कारण शोधून त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे कार्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत? ऑप्शन ए. हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न. ऑप्शन बी. पाठांतरावर आधारित प्रश्न. ऑप्शन सी. असे का झाले असावे किंवा तुमचे मत काय आहे या प्रकारचे प्रश्न. ऑप्शन डी. रिकाम्या जागा भरा. तर या ठिकाणी विचारले आहे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. असे का झाले असावे किंवा तुमचे मत काय आहे या प्रकारचे प्रश्न. हॉट्समध्ये म्हणजेच हायर ऑर्डर थिंकिंग स्किलमध्ये विश्लेषण आणि मूल्यमापन महत्त्वाचे असते. जेव्हा विद्यार्थी स्वतःचे मत मांडतो किंवा कारणांचा शोध घेतो तेव्हा त्याच्या विचारांची प्रगल्भता वाढत असते. वर्गात लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ऑप्शन ए. स्वतःचेच नियम सर्वांवर लादावेत. ऑप्शन बी. विद्यार्थ्यांना निर्णय प्रक्रियेत आणि चर्चेत सहभागी करून घ्यावे. ऑप्शन सी. शांत बसणाऱ्या मुलांना बक्षीस द्यावे. ऑप्शन डी. फक्त वर्गातील मॉनिटरचे ऐकावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. विद्यार्थ्यांना निर्णय प्रक्रियेत आणि चर्चेत सहभागी करून घ्यावे. लोकशाही म्हणजेच सहभाग. विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांचे मत मांडण्याची संधी मिळते तेव्हा त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होत असते. त्यामुळे वर्गात लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना निर्णय प्रक्रियेत आणि चर्चेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 21. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार सर्वात उच्च स्तराचे विचार कौशल्य कोणते? ऑप्शन ए. ज्ञान. ऑप्शन बी. उपयोजन. ऑप्शन सी. निर्मिती किंवा सृजन. ऑप्शन डी. आकलन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. निर्मिती किंवा सृजन म्हणजेच क्रिएटिंग. माहिती समजून घेणे म्हणजेच अंडरस्टँडिंग हे खालच्या स्तराचे कौशल्य आहे. तर मिळालेल्या माहितीवरून काहीतरी नवीन निर्माण करणे म्हणजेच क्रिएटिंग हे सर्वोच्च स्तराचे हॉट्स कौशल्य आहे. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार सर्वात उच्च स्तराचे विचार कौशल्य क्रिएटिंग हे. क्वेश्चन नंबर 22. वर्गात एखाद्या विषयावर चर्चा करताना दोन गटांमध्ये तीव्र मतभेद झाल्यात शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? ऑप्शन ए. चर्चा थांबवून दुसरा विषय सुरू कराल. ऑप्शन बी. ज्या गटाचे मत चुकीचे आहे त्यांना गप्प बसायला सांगाल. ऑप्शन डी. दोन्ही गटांचे मुद्दे ऐकून घेऊन त्यांना पुराव्यासह तर्क मांडण्यास सांगाल. ऑप्शन डी. गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दोन्ही गटाचे मुद्दे ऐकून घेऊन त्यांना पुराव्यासह तर्क मांडण्यास सांगाल. हॉट्समध्ये म्हणजेच हायर ऑर्डर थिंकिंग स्किलमध्ये विश्लेषण महत्त्वाचे असते. मतभेदांकडे संधी म्हणून पाहून विद्यार्थ्यांना तार्किक विचार करायला लावणे हे आदर्श शिक्षकाचे लक्षण आहे. म्हणून वर्गात एखाद्या विषयावर चर्चा करताना दोन गटांमध्ये तीव्र मतभेद झाल्यास शिक्षक म्हणून दोन्ही गटांचे मुद्दे ऐकून घेऊन त्यांना पुराव्यासह तर्क मांडण्यास सांगावेत.
नंतरचा क्वेश्चन, ज्ञानरचनावाद नुसार शिक्षकाची भूमिका काय असावी? ए. केवळ माहिती पुरवणे. बी. विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करण्यास मदत करणे. सी. शिस्त पाळण्यास भाग पाडणे. डी. पाठांतर करून घेणे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करण्यास मदत करणे. आधुनिक शिक्षणशास्त्रात शिक्षक हा केवळ माहितीचा स्रोत नसून तो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देणारा सुलभक असतो. त्यामुळे ज्ञानरचनावाद म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिजमनुसार शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करण्यास मदत करणे ही असते. क्वेश्चन नंबर 24. विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न तुम्हाला समजला नाही तर तुम्ही काय कराल? ऑप्शन ए. प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल. ऑप्शन बी. विद्यार्थ्याला प्रश्न विचारता येत नाही म्हणून रागवाल. ऑप्शन सी. त्याला प्रश्न पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडायला सांगाल. ऑप्शन डी. चुकीचे उत्तर देऊन वेळ मारून नेवाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. त्याला प्रश्न पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडायला सांगाल. संवाद स्पष्टता. अनेकदा भाषेच्या अडचणीमुळे किंवा गोंधळामुळे विद्यार्थी प्रश्न नीट मांडू शकत नाहीत. त्याला पुन्हा संधी दिल्यास संवाद अधिक स्पष्ट होतो. या ठिकाणी संवाद स्पष्टता महत्वाची आहे. सकारात्मक वातावरण सुद्धा. विद्यार्थ्यांना न रागवता किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता विचार करायला लावल्यामुळे वर्गात मोकळे वातावरण तयार होते. त्यामुळे विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न तुम्हाला समजला नाही तर तुम्ही त्याला पुन्हा एकदा प्रश्न नीट विचारायला सांगाल. प्रश्न 25. सृजनशील विद्यार्थ्याचे मुख्य लक्षण कोणते? ए. परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणे. बी. पाठांतरात हुशार असणे. सी. समस्या सोडवताना नवनवीन आणि मौलिक विचार मांडणे. डी. शिक्षकांचे सर्व शब्द जसेच्या तसे पाळणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. समस्या सोडवताना नवनवीन आणि मौलिक विचार मांडणे. या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया. मौलिकता म्हणजेच ओरिजिनॅलिटी. सृजनशील विद्यार्थी समस्या सोडवण्यासाठी कोणाचेही अनुकरण न करता स्वतःचे स्वतंत्र आणि नवनवीन विचार मांडतात. विविध अंगी विचार असलेले डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजेच असे विद्यार्थी एकाच समस्येकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतात. हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि कल्पकता शक्तीचे लक्षण आहे. सृजनशील विद्यार्थ्याचे मुख्य लक्षण म्हणजे समस्या सोडवताना नवनवीन आणि मौलिक विचार मांडणे आहे. क्वेश्चन नंबर 26. ब्लूम्स टॅक्झॉनॉमीनुसार खालीलपैकी कोणत्या क्रियेचा समावेश उच्चस्तरीय विचार कौशल्यात होतो? प्रश्न महत्वाचा आहे. ए. व्याख्या करणे म्हणजेच डिफायनिंग. बी. आठवणे म्हणजेच रिकॉलिंग. सी. मूल्यमापन करणे म्हणजे इव्हॅल्युएटिंग. डी. माहिती गोळा करणे म्हणजे लिस्टिंग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मूल्यमापन करणे म्हणजे इव्हॅल्युएटिंग. स्पष्टीकरण पाहूया. पर्याय ए, बी आणि डी हे केवळ माहिती साठवणे आणि ती पुन्हा सांगणे म्हणजे स्मरण आकलन या दोघांशी संबंधित आहेत. तर मूल्यमापन म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे इव्हॅल्युएटिंग करण्यासाठी विद्यार्थ्याला त्या विषयाचे सखोल ज्ञान, तर्कशक्ती आणि सारासार विचार करावा लागतो. म्हणूनच याला उच्चस्तरीय विचार कौशल्य म्हणतात. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार ज्ञानाची विभागणी दोन मुख्य स्तरात केली जाते. लॉट्स म्हणजेच लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स आणि हॉट्स म्हणजेच हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. क्वेश्चन नंबर 27. विद्यार्थ्यांना स्वअध्ययनाची म्हणजे सेल्फ स्टडी सवय लावण्यासाठी काय करावे? ऑप्शन ए. त्यांना रोज खूप गृहपाठ द्यावा. ऑप्शन बी. त्यांना लायब्ररीमध्ये जाऊन संदर्भ शोधण्यास प्रोत्साहित करावे. ऑप्शन सी. त्यांना वर्गात गप्प बसून पुस्तक वाचायला सांगावे. ऑप्शन डी. त्यांच्या पालकांना घरी अभ्यास घ्यायला सांगावा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यांना लायब्ररीमध्ये जाऊन संदर्भ शोधण्यास प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांमध्ये स्वअध्ययनाची वृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांना केवळ माहिती देणे पुरेसे नसते,
तर माहिती कशी मिळवायची हे शिकवणे महत्त्वाचे असते. पर्याय ए, सी, डी हे प्रामुख्याने लादलेल्या अभ्यासाचे प्रकार आहेत, जे स्वअध्ययनासाठी पोषक नसून केवळ कामाचा बोजा वाढवणारे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वअध्ययनाची सवय लावण्यासाठी त्यांना लायब्ररीमध्ये जाऊन संदर्भ शोधण्यास प्रोत्साहित करावे. क्वेश्चन नंबर 28. अध्यापनाच्या आगमन पद्धतीमध्ये प्रामुख्याने कोणत्या सूत्राचा अवलंब केला जातो? ए. नियमाकडून उदाहरणाकडे जाणे, बी. उदाहरणांकडून नियमाकडे जाणे, सी. फक्त व्याख्या सांगणे, डी. पाठांतर करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. उदाहरणांकडून नियमाकडे जाणे. यामध्ये विशिष्ट उदाहरणांचा अभ्यास करून जेव्हा विद्यार्थी स्वतः एखादा सामान्य नियम तयार करतो तेव्हा त्याला आपण आगमन पद्धत म्हणजेच इंडक्टिव्ह मेथड असे म्हणतो. हे उच्च विचारांना चालना देते. अध्यापनशास्त्रामध्ये आगमन पद्धत ही सर्वात प्रभावी तसेच विद्यार्थी केंद्रित पद्धती मानली जाते. क्वेश्चन नंबर 29. वर्गात शांतता असण्यापेक्षा जिवंतपणा असणे महत्त्वाचे आहे, कारण ऑप्शन ए. मुले गोंधळ घालतात म्हणून, ऑप्शन बी. मुले सक्रियपणे शिकत असतात आणि प्रश्न विचारतात म्हणून, ऑप्शन सी. शिक्षकांना शिकवणे सोपे जाते, ऑप्शन डी. मुख्याध्यापकांना ते आवडते. तर या ठिकाणी जिवंतपणा म्हणजे गोंधळ किंवा अराजकता नव्हे, तर शिस्तबद्ध चर्चा आणि अर्थपूर्ण संवाद असे लक्षात घ्यावे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मुले सक्रियपणे शिकत असतात आणि प्रश्न विचारतात म्हणून. आधुनिक शिक्षणशास्त्रानुसार शांत वर्ग हा नेहमीच उत्तम वर्ग असतोच असे नाही. याउलट ज्या वर्गात मुले शंका विचारतात, एकमेकांशी चर्चा करतात आणि प्रयोगात सहभागी होतात तो वर्ग खऱ्या अर्थाने प्रगत मानला जातो. त्यामुळे वर्गात शांतता असण्यापेक्षा जिवंतपणा असणे महत्त्वाचे आहे, कारण मुले सक्रियपणे शिकत असतात आणि प्रश्न विचारत असतात. क्वेश्चन नंबर 30. मूल्यमापनाच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा मुख्य उद्देश काय? ऑप्शन ए. मुलांच्या फक्त बुद्धीची चाचणी घेणे, ऑप्शन बी. मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचे मापन करणे, ऑप्शन सी. वर्षाच्या शेवटी मोठी परीक्षा घेणे, ऑप्शन डी. मुलांना नापास करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचे मापन करणे. या ठिकाणी CCE म्हणजेच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असते. कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन ही पद्धत भारतीय शिक्षण व्यवस्थेतील एक क्रांतिकारी पाऊल मानले जाते. या पद्धतीचे दोन मुख्य भाग आपण पाडतो. सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस आणि सर्वंकष म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह.